उमा एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत होती. इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करताना तिला टार्गेटही पूर्ण करावं लागेल आणि टार्गेट पूर्ण करण्याकरता तिला कधीकधी मोठमोठ्या लोकांना ऑफिसमध्ये बोलवून घ्यावं लागेल किंवा तिला स्वतःला दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये जावं लागेल. असंच एकदा एका शेठजींनी तिला इन्शुरन्ससाठी स्वतःच्या ऑफिसमध्ये इन्व्हाइट केलं. त्याप्रमाणे दिवसांची वेळ होती आणि उमा त्यांच्या ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये पाय ठेवता क्षणी त्या शेठने सांगितलं की मॅडम, माझं ऑफिस खूप मोठं आहे आणि मी तुम्हाला ते दाखवू इच्छितो. अर्थातच दिवसांची वेळ होती आणि उमाला घरी जायची गडबड होती. त्यामुळे तिची मनस्थिती अजिबात नव्हती की एखाद्याचं ऑफिस बघावं किंवा ती वेळ अशी नव्हती की एखाद्याचं त्यावेळेस ऑफिस बघावं आणि एका स्त्रीनं एका व्यक्तीबरोबर जाऊन त्यांचं ऑफिस बघावं. ही वेळ तशी नव्हती आणि म्हणूनच तिनं तो नकार दिला. त्याप्रमाणे तिचा तो नकार पचवत शेठजींनी सांगितलं, ठीक आहे, आपण मीटिंगसाठी बसूया. अर्थातच शेठजी त्यांच्या खुर्चीवर बसले. मध्ये टेबल होता. उमा एका खुर्चीवर बसली आणि तिच्या शेजारी शेठजींचा एक मित्र होता. असे तिघीजणं बसले असताना उमा त्यांना प्लॅन समजून सांगून देऊ लागली. जसा तिनं प्लॅन समजवायला सुरुवात केली त्याचवेळी ते शेठजी म्हटले, मॅडम, हा प्लॅनमध्ये मला थोडासा गोंधळ वाटतो आहे आणि मला तुम्ही जे एक्सप्लेन करताय ते काही एक समजत नाही. तरी तुम्ही एक काम करता का की हा प्लॅन मला व्यवस्थित समजावा म्हणून तुम्ही त्या खुर्चीवरून उठून माझ्या शेजारी जी खुर्ची आहे त्या शेजारी येऊन बसा. अर्थातच ह्यातला हेतू तिनं ओळखला आणि त्यावेळेस उमा त्यांना म्हणाली, सर, शेठजी, तुम्ही एक गोष्ट करा की तुम्हाला जर हा मी प्लॅन समजला नसेल तर मी तुम्हाला फोनवरून अजून याबद्दल सविस्तर माहिती देते आणि मग तुम्हाला निश्चितच हा प्लॅन समजेल. आणि आता तरीसुद्धा तुम्हाला हा समजला नाही प्लॅन तर माझे सिनियर आहेत त्यांच्याशी मी तुम्हाला तुमचं बोलणं करून देते आणि तुम्हाला व्यवस्थितपणे हा प्लॅन ते समजवून देऊ शकतील. अर्थातच ह्या गोष्टीचा शेठजींना मनोमन राग आला आणि ती तिथून निघाली. निघताना तिच्याबरोबर त्या शेठजींचे मित्र देखील तिला घालवण्यासाठी दारापर्यंत आले आणि म्हणाले, मॅडम, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? तुम्ही फार मोठा गोंधळ केला आहे किंवा फार मोठी ऑपॉर्च्युनिटी जी तुमच्या आयुष्यात आली होती ती तुम्ही घालवली, असं नाही का तुम्हाला वाटत? तेव्हा ती म्हणाली, नाही, तुम्हाला असं का वाटतं? जर तुम्ही माझ्या शेजारून उठला असता आणि फक्त शेठजींच्या शेजारी जाऊन बसला असता तरीसुद्धा आमच्या शेठजींनी तुम्हाला 5 लाखाचा तरी इन्शुरन्स काढला असता आणि तुमचं टार्गेट पूर्ण झालं असतं आणि तुमची पुढची सगळी वणवण थांबली असती. तरीसुद्धा तुम्ही ते न करता तिथून त्यांना नाकारून तुम्ही बाहेर पडलात. ही फार मोठी चूक आहे. तुम्हाला असं नाही का वाटत? उमा थोडा वेळ शांत बसली आणि म्हणाली, नाही सर, मला काही वाईट वाटत नाही. तरी पण पुन्हा आणि एका गोष्टीचा उच्चार करून ते म्हणाले, मॅडम, अजूनही वेळ गेली नाही. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आहे की आमची शेठजींची जी कंपनी आहे त्याची मीटिंग किंवा त्याची पार्टी आम्ही दिल्लीला अरेंज केली आणि त्या पार्टीसाठी सगळे मोठे मोठे लोक येणार आहेत आणि ती आमची वाईन पार्टी किंवा दारूची पार्टी असणार आहे आणि मी तुम्हाला त्या पार्टीची इन्व्हाइट करतो म्हणजे तुम्हाला शेठजींचा इन्शुरन्स तर मिळू शकेल, प्लस त्यांचे जे मोठे मोठे मित्र आहेत त्यांच्यापेक्षाही मोठे मित्र आहेत त्यांचेसुद्धा इन्शुरन्स मिळू शकतील आणि तुमच्या टार्गेटपेक्षाही तुम्ही काहीतरी जास्त अचीव कराल. बघा, हा सौदा तुम्हाला पटतोय का? उमा थोडा वेळ शांत बसली आणि विचार करू लागली आणि थोडा वेळ म्हणली, सर, मला ही गोष्ट मान्य आहे पण माझीही एक अट आहे. अर्थात शेठजींचे मित्र म्हणाले, मॅडम, मला सांगा तुमची काय अट आहे. त्यावेळेस ती म्हणाली, सर, एकच गोष्ट आहे की जेव्हा मी तुमच्या पार्टीसाठी दिल्लीत येईन तेव्हा माझ्याबरोबर तुमची मुलगी असावी आणि तुमच्या मुलीनं त्या पार्टीत
सगळ्यांसाठी दारू तयार करून, दारूचे ग्लास तयार करून दिले पाहिजेत. ही एकच अट आहे जी तुम्ही मान्य करावी. त्यावेळेस तो शेटजींचा मित्र खूप चिडला आणि म्हणाला, मॅडम तुम्ही काय बोलताय? तुमचा काय संबंध आहे का माझ्या मुलीशी? आणि तुम्ही माझ्या मुलीविषयी बोलायला लागलाय. ती म्हणाली, नाही सर, तुम्ही चुकताय. आज इथं मी आहे, इन्शुरन्स कंपनीत कामाला आहे, मला टार्गेट आहे आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी मला ही ऑफर तुम्ही देताय. अर्थातच तुमची मुलगीसुद्धा मोठी होईल. मोठी झाल्यानंतर तिलाही टार्गेट दिलं जाईल आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी तिलाही कदाचित एखाद्या दारूच्या पार्टीत आमंत्रित केले जाईल आणि त्यावेळेस तिला वाटायला नको की हे जग फार नीच आहे किंवा फार हलकट आहे, जे स्त्रीचा अपमान करतं किंवा स्त्रीच्या परिस्थितीचा फायदा घेणार आहे, हे तिला वाटू नये किंवा ह्याची तिला आत्तापासून सवय असेल तर ती व्यवस्थितपणे जगात काम करू शकेल. यासाठी मी तिला म्हटलं की ती माझ्यावर असणं आवश्यक आहे. अर्थात शेटजींचे मित्र या गोष्टीसाठी तयार झालेच नाहीत, फक्त ते खजील झाले आणि उमा निमूटपणे ऑफिसच्या बाहेर पडली. ऑफिसच्या बाहेर पडताना तिला मात्र एकच गोष्ट माहीत होती, जी ती स्वतः खुश होती किंवा मनातल्या मनात हसत होती आणि विचार करत होती, आज ही परिस्थिती आहे की फक्त आज मी तिथून बाहेर पडले तर मी माझं चारित्र्य वाचवू शकले आणि ह्याचं समाधान ती स्वतःच्या चेहऱ्यावर घेऊन उमा त्या ऑफिसमधून बाहेर पडली आणि अशा प्रकारे तिला एक मानसिक समाधान घेऊन ती बाहेर पडली. अर्थातच स्त्रीचं चारित्र्य हेच तिचं सर्व काही असतं. हीच गोष्ट आपल्याला यातून कळते.